नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत। मित्रांनो, राईट टू गिव्ह अप या संबंधित आपल्याकडे खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अपडेट जी आहे ती आलेली आहे। मित्रांनो, आपले एका सबस्क्रायबर जे आहेत ते सबस्क्रायबरने चुकीने राईट टू गिव्ह अप या बटनावर क्लिक केलेले होते। तशाच प्रत्येक मुलाने राईट टू गिव्ह अप या बटनावर क्लिक केलं असेल चुकीने, तर त्या विद्यार्थ्यांना 3 महिन्यापासून अजूनपर्यंत काही अपडेट जी आहे ती राईट टू गिव्ह अपवर आलेली नाही आहे। मित्रांनो, आपल्याला जे आपले सबस्क्रायबर्स आहेत ते सबस्क्रायबर्स 4 ते 5दा महा-डी-बी-टीवर जाऊन आलेले आहेत मंत्रालयाला मुंबईला, आणि त्यांनी फॉलोअप घेतलेला आहे। तर त्यामुळे आपल्याला शासनाचे पत्रव्यवहार जे आहेत ते कळालेले आहेत। ते सर्व पत्रव्यवहार काय आहेत, अतिशय महत्त्वाची जी इम्पॉर्टंट अपडेट आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। मित्रांनो, फक्त आणि फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर ही अपडेट आपण महत्त्वाची प्रथम देत आहोत आणि मी स्वतः त्याचा फॉलोअप घेतलेला आहे। तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। मित्रांनो, राईट टू गिव्ह अप संबंधित अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला जराशी स्किप करू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। मित्रांनो, जवळजवळ जानेवारी महिन्यापासून राईट टू गिव्ह अप हा ऑप्शन जो आहे हा ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी चुकीने गिव्ह अप जी आहे ती स्कीम केलेली आहे, राईट टू गिव्ह अप या बटनावर क्लिक केलेले आहे। त्या विद्यार्थ्यांसाठी खूप दिवसापासून ट्राय करत आहे मित्रांनो, आणि ते सांगत होते की ऑफलाईन मंत्रालयाला मुंबईला येऊन तुम्हाला लेटर हेडवर ॲप्लिकेशन वगैरे द्यावा लागेल, आणि ॲप्लिकेशन देऊनही मित्रांनो अजूनपर्यंत काही निर्णय त्यांचा आलेला नाही आहे। तर त्यावर आपण बोलणार आहोत। आणि आमच्या एका सबस्क्रायबरने मुंबई या ठिकाणी जाऊन मंत्रालयाला भेट दिली असता त्यांना काही शासनाचे परिपत्रक जे आहेत ते मिळालेले आहेत। तर त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहे मित्रांनो की राईट टू गिव्ह अप या ऑप्शनवर जे विद्यार्थ्यांनी क्लिक केलेले आहे चुकीने, त्या विद्यार्थ्यांचे अर्ज पुन्हा भरण्याची संधी द्यावी असे त्यांनी मेन्शन केलेलं आहे। बट ते केलेले असतानाही राईट टू गिव्ह अप यावर अजूनही काही सोल्युशन आलेले नाही। डी-बी-टीची जी वेबसाईट असते ती वेबसाईट महा-आय-टी नावाचे जे पोर्टल असतं, महा-आय-टी म्हणजे महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हे जे पोर्टल आहे हे महा-आय-टी नावाचे पोर्टल जे आहे ते वेबसाईट चालवत असते, आणि वेबसाईटमध्ये बदल वगैरे सगळं जे आहे ते महा-आय-टी नावाची वेबसाईट जी आहे ती करत असते। तर बघा मित्रांनो, महा-डी-बी-टीकडून महा-आय-टीला पत्रव्यवहार जे आहे ते 3दा करण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत, आणि 3दा पत्रव्यवहार करूनसुद्धा महा-आय-टीने त्यावर अद्यापही काही ॲक्शन घेतलेली नाही आहे। तर त्या पत्रव्यवहारामध्ये काय लिहिलेलं आहे ते सुद्धा आपण बोलणारच आहोत। तर महा-डी-बी-टीच्या लेटर हेडवर त्यांनी असं मेन्शन केलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी चुकीने राईट टू गिव्ह अप या बटनावर क्लिक केलेले आहे तर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी द्यावी आणि त्यांच्याकडे परत अर्ज पाठवावेत असे सुद्धा जे लेटर हेडवर त्यांनी मेन्शन केलेले आहे। तरीही महा-आय-टीकडून अजून काही रिस्पॉन्स आलेला नाही आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिलं जे पत्र आहे महा-डी-बी-टीने महा-आय-टीला 15 फेब्रुवारीला पाठवलेले होते। तर या ठिकाणी बघा, महा-आय-टी म्हणजे माहिती व तंत्रज्ञान यांच्या विभागाला पाठवलेले होते मंत्रालयाकडून। ज्या विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप या बटनावर क्लिक केलेले असेल तर त्या विद्यार्थ्यांकडे अर्ज परत पाठवण्यासंबंधित हे जे लेटर आहे हे पहिलं लेटर पाठवण्यात आले होते। या ठिकाणी त्यांनी संदर्भसुद्धा मेन्शन केलेला आहे मित्रांनो अधिकाऱ्यांच्या। त्यानंतर बघा, या ठिकाणी त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की ज्या विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप या बटनावर क्लिक केलेले आहे त्या विद्यार्थ्यांना जे अर्ज आहेत ते संबंधित विद्यार्थ्यांकडे परत पाठवण्याबाबत वैद्यकीय महा-आय-टीने त्यांच्या स्तरावर निर्देश द्यावेत, ही त्यांनी जे आहे लेटर दिलेले होते। महा-आय-टी डिपार्टमेंटला पहिलं लेटर देऊनसुद्धा विद्यार्थ्यांकडे अर्ज वापस आले नाही, आणि मग त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा परत महा-डी-बी-टीकडे गेले त्यानंतर महा-डी-बी-टीने पुन्हा एक पत्र पाठवले। त्यानंतर मित्रांनो, हे दुसरं लेटर जे आहे हे 15 मार्चला परत महा-डी-बी-टीच्या अनुसूचित जाती विभागाने
म्हणजे SC कास्टचे जे डिपार्टमेंट आहे, SC ST कास्टचे डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटने पाठवलेले हे लेटर आहे 15 मार्चला परत एकदा. यामध्ये त्यांनी लिहिलेले आहे की भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच फ्री शिपच्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना राईट टू गिव्ह अप हे पर्याय निवडलेले होते त्या विद्यार्थ्यांचे संबंधित अर्ज पाठवण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक महा IT यांना आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत पत्र क्रमांक 2 अन्वये कळवण्यात येत होते, परंतु अद्यापही काही कारवाई झाली नसल्याबाबत विद्यार्थ्यांकडून विभागास कळवण्यात येत आहे. म्हणून त्यांनी परत एक लेटर जे आहे ते पाठवले मित्रांनो महा IT मुंबईला. महा IT डिपार्टमेंट जे आहे त्या डिपार्टमेंटला परत त्यांनी एक लेटर पाठवलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी पण त्यांनी हेच मेन्शन केलेले आहे की विद्यार्थ्यांना जे फॉर्म त्यांचे राईट टू गिव्ह अपवर क्लिक झाले होते त्या विद्यार्थ्यांना परत ते फॉर्म जे आहेत ते त्यांच्याकडे वापस परत पाठवावेत आणि त्यांना फॉर्म भरण्याची संधी द्यावी, हे सुद्धा यामध्ये मेन्शन केलेले आहे. तर मित्रांनो दुसऱ्या लेटरनंतर सुद्धा काही कारवाई बघायला भेटली नाही. त्यानंतर शिष्यवृत्ती डिपार्टमेंटने तिसरं लेटर जे आहे 22 मार्चला जे आहे हे लेटर त्यांनी परत प्रधान सचिव माहिती तंत्रज्ञान यांच्याकडे पाठवलेले आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांचे दोघं लेटर जे त्यांनी टाईप केले होते ते आणि संदर्भ जो आहे तो त्यांनी मांडलेला आहे. मित्रांनो त्यांनी परत मेन्शन केले आहे की याबाबत अनुसूचित विद्यार्थी व संबंधित महाविद्यालयाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत असल्यामुळे ज्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप पर्याय निवडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित विद्यार्थ्यांकडे परत पाठवण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक महा IT मुंबई यांना आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत आपण विनंती करण्यात येत आहे. असं परत जे तिसरं लेटर आहे ते पाठवलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी महा DBT डिपार्टमेंटकडून महा ITला 3 जे लेटर हेड आहेत ते दिल्यानंतर अद्यापही महा IT जे आहे ते राईट टू गिव्ह अप यावर सोल्युशन काढत नाही आहे, अथवा ज्या विद्यार्थ्यांचे राईट टू गिव्ह अप या बटनावर चुकीने क्लिक झाले आहे त्या विद्यार्थ्यांना जे अर्ज आहेत ते वापस पाठवत नाही आहे. तर यामध्ये मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना राईट टू गिव्ह अप या बटनावर चुकीने क्लिक झाले आहे त्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महा DBTच्या ऑफिसला आणि महा ITच्या ऑफिसला निवेदन वगैरे दिले पाहिजेत. तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चुकीने राईट टू गिव्ह अप या बटनावर क्लिक झाले असेल तर त्या विद्यार्थ्यांनी महा ITकडे जे आहे ते अप्रोच केला पाहिजे, महा ITला निवेदन वगैरे दिले पाहिजे, महा ITकडे परत त्यांनी फॉलोअप वगैरे घेतला पाहिजे. तरच जे राईट टू गिव्ह अपचं सोल्युशन आहे ते तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटू शकतं. तर या ठिकाणी बघा मित्रांनो त्यांच्याकडे तुम्ही गेले पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे, हे पत्र वगैरे त्यांना दाखवले पाहिजे, त्यानंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे की का होत नाही आहे वगैरे, तरच तुमचे जे सोल्युशन आहे ते लवकरात लवकर तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो आय होप तुम्हाला राईट टू गिव्ह अप याबद्दल सर्व जे पत्रव्यवहारमधून इन्फॉर्मेशन आहे ती कळाली असेल आणि याप्रमाणे मित्रांनो तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी निवेदन वगैरे दिले पाहिजे आणि आमचे सबस्क्रायबर देखील त्या ठिकाणी फॉलोअप घेत आहेत. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महा DBT त्यानंतर MSBT आणि DBATO रिलेटेड अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच.